सेमीवर तो जितू पाटील यांना आपण व्यासपीठावर संपर्क करायचा. जितू पाटील कुठे असाल आपण बरोबर व्यासपीठासमोर संपर्क साधा. आपल्याला आयोजक कॉल करतात. हॅलो अरे एक मिनिट कुठे कुठे अच्छा या 21 ला आता जानेवारी 21 जानेवारीला एकोणीस कॅन्सल केले हा ती म्हणाय ओमरुद्र माझ्याकडे सामना सुरू होतो. चौथा आठवतो नाणेफेकी जिंकली. बॉल 11 स्वीकारलं गोलंदाज आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं म्हणजे ओमरुद्र 11ला सलामी जोडी इंटर झाले. सामन्याचा सूर्यपंचांचा ग्रीन सिग्नल येतो. सॅकॅडेनला असेल फलंदाज सागर आहे. नॉन सॅकॅडेनला असेल म्हणजेच शक्ती. सलामी जोड्या सागराने शब्द मैदानावरती म्हणतात बावलमध्ये पहिल्यासाठी सुरू होतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती होतोय गोलंदाज तेजस होतो. पहिला सुटका मला गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो म्हणजे तेजस म्हणजे पावर बघा असेल पहिलं शतक खिडकाली प्रीमियर लीग शेवटचं स्पर्धा आपण करतो जेव्हा आजच्या दिवसातील पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील म्हणजे 4थी मॅच आपल्या समोर. एका बाजूला बॉल 11 तर एका बाजूला ओमरुद्र 11. पहिला बॉल सगळ्यांना सज्ज असेल फलंदाज सागर. एका बाजूला असेल शक्ती कव्हर बाउंड्रीला फिल्डर असं पहिलाच बॉल. इथे मात्र लाईन खूप चांगली अवबंद बॉडी थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता. डॉट पहिलाच बॉल गोलंदाज तेजस. पहिला बॉल बॉल सागरला सागर जुई खेळतो. सलामी फौजीच्या मैदानामध्ये पहिला बॉल फेस करताना बॉल देतो. त्यांचं काहीतरी इशारा घेत मागे प्लीज मी कॉल केला होता अगोदरच की त्या झाडाजवळ जे प्रेक्षक असतील जे खेळाडू असतील तर सर्वांनी प्लीज बाहेर मित्रांनो थोडं सहकार्य करा. आम्ही तुम्हाला वारंवार कॉल करतो. प्लीज पंकज पवार असतील त्याच्यासोबत जे सर्व मान्यवर असतील जे कोणी असतील प्लीज आपण त्याचा बाहेर या रिक्वेस्ट तुम्हाला. दुसरा बॉल षटका देईल. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. फक्त खेळायचं होतं. इथं मात्र बॅट खूप वेगाने स्विंग केली होती. खूप वेगाने बॅट फिरली होती. चिंदू आणि बॅटचा संपर्क नाही. या अगोदरचा बॉल थोडा खाली राहिला. आताचा बॉल टप्पा बदलावरती थोडासा बाउन्स मिळाला आणि तो अजून एक डॉट बॉल रक्षकांकडून स्थिती जरूर झाली पण बॅकअप चांगला आला. तिथे मात्र बॅकअपचा विचार केला तर स्वतः संघ मालक मात्र म्हणजेच शॉट थर्ड मॅन 2 डॉट बॉल तेजस पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज अजून एक डॉट बॉल येतो. जखडून ठेवलं बांधून ठेवलं. सलगचा दुसरा डॉट बॉल येतो. अक्षरशः भाग पडतोय. बाहेर घालण्यासाठी कधी मात्र आतमध्ये येणारा बॉल. चांगली गोलंदाज होते. 3 चेंडू 3 डॉट आले. एकही धाव खर्च केली नाही. सलगचे 3 डॉट बॉल येतात. पॉवर प्लेची षटक कसं दाखवायचं असं उत्तम उदाहरण दाखवत असताना तेजस इथं मात्र फटका तर चांगला चेंडू चाललाय डीपला पॉइंटच्या दिशेने आणि जाईल सीमा रेषेच्या बाहेर. पहिला चौकार येतो फलंदाज सागर ठाकूरचा बॅट. संघ मालक बघ चौथा बॉल वरती येतो. चौकार 4 धावा दाखल करतो. चौकाराने केलं सुरुवात स्वतःची आणि संघाची. फलंदाज सागर ठाकूर पुन्हा सज्ज होतो तेजसचा समोर. टॉस बॉल होता त्याला मात्र भिडकावून दिला स्क्वेअर लेगला. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर आहे. तो सलगचा दुसरा चौकार.
गेले 3 डॉट बॉल आल्यानंतर मात्र 2 चेंडूला कुठेतरी मात्र आता मासू पुन्हा फिरली आपल्याला सागरच्या बाजूने 3 डॉट आल्यानंतर सलग 2 चौकार होता 2 चौकार 8 धावा फलकावरती लागतात. शेवटचा बॉल बावरकोचा आतापर्यंत गोलंदाजी चांगली झाली 8 धावा दिला. शेवटचा बॉल तेजसचा मात्र अजून एक थर्ड बॉल येतो. आताच्या बॉलला दिलं मात्र अतिरिक्त बाउन्स मिळालं होतं. थोडासा बाहेरच्या दिशेने जाणारा बॉल होता. टॉडेसो असून एक आणि षटकाने सर्वांनी कमबॅक केले. शेवटच्या बॉलला बरोबर तेजसने एक षटकाचा बिंबा धावसंघाचा फलकावरती ती म्हणजे 8 फलंदाजी करत असताना होम रुद्र 11 संघाची आणि म्हणजे गमावली संघाने फलंदाजी करावी लागते ती म्हणजे पहिल्या सत्रामध्ये 8 धावा 10 फलकावरती लागल्यात आणि शेवटची मॅच असणारी या आजच्या दिवसातील लीग स्टेज मधली ती म्हणजे चौथी मॅच आपण बघतोय. विरा कुठं कबीर आणि विरा नाही पहिली आणि तिसरी पहिली आणि तिसरी मात्र फटका आहे चांगला पुन्हा पेक्षावर उडवला चेंडू पुन्हा येतो कव्हर बाउंड्रीला आणि आई चेंडूचा सीमा रेषेच्या बाहेर डावातला येतो तिसरा चौकार आणि पहिला येतो फलंदाज शक्तीच्या बॅट मधून चौकाराने डाव फलक पुढे माझं तर 12 अंकामध्ये 12 वरली पहिली मॅच विनर तिसरी मॅच विनर. विरावाल्यांना आणि 12 वरतीचा फलक गोलंदाजी बॅकवरती गोलंदाज निलेश पवार चेंडू होता खूप चांगला होता. बॅटचा मधूनच चेंडूला अक्षरशः खोदून काढण्यासाठी भाग लागले. एकच मिळकी शॉर्ट मिडलला चांगली फिल्डिंग होती. एका धाव्याने समाधान 13 वरती धावतात चेंडू 2 झाले 3 फिल्डर्स बाहेर बघायला भेटतात. त्या सगळ्याचा उचल केलं तर डीपला असं एक्स्ट्रा कव्हर नमन लॉंग अफसर असेल इथे मात्र गुडघा टेकून फटका तर चांगला स्क्वेअर लागला जवळपास नाहीये फिल्डर पॉवर प्ले सुरू त्याचा फायदा घेतला. अजून एक चौकार होतो सागल ठाकूरचा बॅट म्हणतो कोणी मला पण आवाज कोणता षटकात 8 धावा आला. या षटकाचा 3 चेंडू 3 बॉल मध्ये 9 धावा आल्या निलेश पवारच्या. निलेश पवारला टार्गेट केलं होतं एका बाजूला शक्तीने चौकार डोकला त्याच्या बॅटमध्ये नंतर आले सागरकडे पुन्हा बोलताच बॉल पुन्हा स्कोअर सगळं निवडला आणि पुन्हा तिथे एकही फिल्डर नाही आहे. चेंडू एका टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात चाललाय सीमा रेषेच्या बाहेर आणि ते सल्लगचा दुसरा चौकार सागर ठाकूरचा बॅट चारण्याला पुढे जाईल पुढे फलकावरती एकूण लागतात त्या म्हणजे झाला 21 आणि 21 सुरू झाल्या षटकावरील 4 अजून बॉल शिल्लक पुन्हा बोलताच बॉल पुन्हा इथं फटका चांगला आता डीपला पॉइंट मध्ये असेल चेंडू जाईल सीमा पार सलगचा तिसरा चौकार येतोय सागरच्या बॅट मधनं चौकारांचा हॅट्रिक मात्र या स्पर्धेतली पहिली सागर ठाकूरच्या नावावरती आणि सलग 3 चौकार बॅट मधनं 425 वर दाखवलं इथं बिनबाद 25 धावा फलकावरती लागत असताना होम रुद्र या 11 संघाचा
काय फटका चांगलाय. आता चेंडू जाईल सीमा पार आणि पहिला गोल्डन षटकार फलंदाज सागर ठाकूरच्या बॅटमन 3 चौकारानंतरचा हा षटकार बघायला भेटतो. षटकाराला धाव संघाच्या फलकावरती 31 धावा धाव फलकावरती आणि गत वर्षीचा डिफेंडिंग चॅम्पियन संघ म्हणजेच ओम रुद्र इलेव्हन संघ मैदानामधली खेळतोय. 30 धबक आणि 30 ओळख घेऊन यंदाही उतरला या पर्वामध्ये आणि 2 षटकामध्ये अवघ्या 31वा धाव फलकावरती लावला. दोन षटकावर 31वा धाव फलकावरती तब्बल पॉवर प्ले झाला संबंध 15.50 सरासरीने धावा धाव फलकावरती लागला. तर अमृत इलेव्हन संघाचा गत वर्षा डिफेंडिंग चॅम्पियन संघ खेळतोय. खिलकाली प्रीमियर लीग 24च्या पर्वामध्ये पहिली मॅच समोर संघाचा म्हणजेच इलेव्हन संघ धावा 31 सुरू होतो. गोलंदाजी लागवड जयेश पाटील पहिलाच बॉल लाईन खराब आहे पण जाऊन सांगितलं बॉल असेल वाईट ऑफ सिक्स सोडून जाणारा चेंडू वाईट केली सुरुवात जयेशने खराब चेंडू पासून झाला षटकाची सुरुवात आणि इथला मात्र 32वा फलकावरती आणि इथे मात्र पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला. फलंदाज होतो बारेस्टाचा गट घेणारा चेंडू युनिस आहे 32 वरती पहिला धक्का बसतो आहे. शक्तीला मात्र पडतावं लागतंय तलावला. हा 32 धाव फलकावरली आणि नुकतीच आम्हाला एक चावी सापडली जी अर्थात वाटते आम्हाला टीव्हीएस बाईकची चावी सो कोणाची असेल त्याने ओळख पटवून नक्की व्यासपीठ संघाला घेऊन जायचं. 32 वरती पहिला धक्का बसला. नवीन फलंदाज मैदानावरती दीपक पाटील येतो. पहिलाच बॉल अलंकार फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला एकच धाव. दुसरीचा प्रयत्न केला होता स्पष्ट नकार होतो एन मुवमेंटला आणि 32 वरती चेंडू झाला. षटकातील 2 तिसरा मार्ग जयेश पाटीलचा इथे मात्र पुन्हा सेट आउट झाला होता. सफल झाल्या अगोदर होते जागा आणि मन बनवलं होतं साईडला पुन्हा एकदा फक्त खेळायचं होतं पण आत्ता चेंडू आणि बॅट संपर्क नाही होतो. डॉट बॉल जयेशने त्यांना खूप चांगलं केलं या षटकामध्ये. हा चेंडू इथे माझा धीम्या गतीचा चेंडूवरती जणू काही बोट फिरवली आणि चेंडूला गती सुद्धा कमी दिली. या अगोदर चेंडूला वेग दिला होता आता त्या चेंडूला गती कमी दिली आणि एकच एकने दाखवलं जाईल पुढे दाखवलं वरती लागतात म्हणजेच 34 स्कोर गोड चांगला चेंडू होता. दीपक पाटील साठी बीट करून जाणारा चेंडू डॉट बॉल होतो. कमबॅक खूप चांगलं केलं जयेश पाटीलला षटकामध्ये अक्षरशः जखवून ठेवलं. पहिल्या षटकामुळे सुद्धा असंच काहीतरी बघायला मिळालं होतं. त्याच्यानंतर जयेशने आता केलं कमबॅक कारण की दुसऱ्या षटकामध्ये धावा खूप आल्या होत्या. झेलची संधी स्क्वायर लागला. जजमेंट चालू आहे. जजमेंट चांगलं होतं पण जरा काही ड्रॉप झालाय आणि 2 धावाही मिळाल्या. 2 धाव पुढे सरकेल पुढे फलकावर लागतात 36 धावा आणि षटकानेच ते समाप्ती 3 षटकात धाव संघाला फलकावरती एकूण 36 षटकामध्ये आला फक्त आणि फक्त 5 धावा आणि ब्रेक थ्रू सुद्धा मिळवून दिलं गोलंदाज जयेश पाटीलने. खूप चांगला षटक होतं. खंबा करून देणारा षटक होतं.
पहिल्या षटकात 8 आला तर त्याच्यानंतर जर विचार केला 23 आल्यावर तर त्याच्यानंतर मात्र जयेशने 5 धावेचं षटक टाकलं आणि तिथे ब्रेक थ्रू सुद्धा मिळवून गेलं. 3 षटकात 36-12च्या स्वरासोने धावा फलकावरती. तर मात्र प्रथम फलंदाजी करताना होम रुद्र 11 संघाचा पाणी जागेवर देतो दुसऱ्या षटक घेऊन सांगेल 4था गोलंदाज तेजस पहिल्या षटक टाकले 8 धावे होते. तेजस ट्रॅक वरती सस्य होत्या. राहुल विकेटने एकदा सफल खेळायचा होता. मॅक्सी कडा घेतली मागे स्टनचा रक्षकने केला. झेल गाजर अजून एक धक्का बसतोय. फलंदाज होतोय बाद त्याच्या बॅटमध्ये तिथे धावा त्याला मात्र परतवलं. जगा उठला धक्का क्रमांक दुसरा. झाला हा विठ्ठल त्याला वर्ग गावचा जयेश पाटील एंटर झाला नंबर 2. या अगोदर जयेश पाटीलला गोलंदाजी गेली होती तर 18 मात्र अपोजिट टीम जयेश पाटील 2 जयेश पाटील एकाच मॅच मध्ये एकमेकांना समोर खेळताना दिसतात. एक गोलंदाजी करत होता तर एखादा फलंदाजी करेल. धावाला फलकावरती कोण 36 आणि कधी बाद झाले कोण 2 चौथ्या क्रमांकावरती आला जयेश पाटील इथं पुल्ला दीपक पाटीलला षटकार दीपक मात्र थोडासा लांब खेळून प्रयत्न केला होता. धापलकावरती होता म्हणजेच 37 दीपक पाटील साठी नंतर पारदर्शक होते म्हणजेच ऋषिकेश पाटील आणि ऋषिकेश पाटील सचिन पांड्यांच्याकडे प्रत्येक षटकारासाठी रक्कम 500 रुपयाचा गॅस मिळायचा. हवाला फलकावरती शेवटी झाले 2 षटक क्रमांक 34 जय तेजस दीपक साठी हा सिंधू अतिरिक्त लावून सप्पा पडल्यानंतर सरळ रक्षकाचा हातामध्ये डॉट खन्ना खूप चांगला षटकामध्ये गोलंदाज तेजस वरून दिलं. या अगोदरमध्ये करून दिलं जयेश पाटीलने आता तेजस मात्र पुन्हा चांगली गोलंदाजी करतोय. याही षटकामध्ये त्याने आतापर्यंत चेंडू टाकली 3 धावा जर विचार केला खर्च गेले आणि फक्त एकच आतापर्यंत षटकावर 3 बॉल शिल्लक जयेश पुन्हा राऊंड विकेट सज्ज होत्या समोर दीपक पाटील. पॉवर प्ले खोलल्यानंतर चेंडू हवेमध्ये गॅप खूप मोठी आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत 2 धाना बीट करून एका डब्बा चेंडू जाईल सीमा पार क्लिअर करेल कावतोय लॉनला चौकार.
मला इतकं चालू बळकावरती चेंडू 4 जो 5 हवा आतापर्यंत खर्च केला भेटतो आणि याही षटकामध्ये बोलवून दिला समोर फलंदाज म्हणजे पुन्हा दीपक चेंडू इथे मात्र चांगला होता चौकारानंतर बॉल कमबॅक लाईन खूप चांगली आहे शेवटचा एकच बॉल शिल्लक असेल चेंडू झाले 5 हवा बळकावरती 41 चौथ्या षटकातील शेवटचा बॉल पॉवर प्ले उखळून नंतर एक चौकार बराच बघायला भेटला कारण की विकेट आणि गोलंदाजी या अगोदर खूप चांगली राहिली नंतर विचार केला तर आज स्क्वेअरला चालला फिल्डर येईल हिटमधनं तोपर्यंत 2 धावा कम्प्लीट करत असताना दोन्ही फलंदाज कॉम्पिटिशन चांगलं असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन धावा जाईल पुढे वरती एकूण 43 एकूण 4 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा त्या बॉलवरती लागत असताना म्हणजे 2 गडाचा बॉल बदलावर तब्बल 7 धावा या षटकात खर्च केला म्हणजे विचार केला तर 2 षटकं लागले गोलंदाज तेजसने 15 धावा खर्च केल्या आणि एक गडी माधवने बाद केला हिकॉलला निखल गोलंदाज आले 2 षटकांची खूप चांगली राहिली या सामन्यामध्ये आणि त्याच्यानंतर जर विचार केला जयेशने षटक टाकली त्याच्यावर त्याला एक ब्रेकथ्रू मिळवून दिला आणि त्याच्यामध्ये 5 धावा खर्च केला दुसरं षटक होतं जे म्हणजेच गोलंदाज निलेश तो षटक मात्र थोडंसं मागं ठरलं त्याच्यामध्ये वाईट जरूर बघायला भेटला आणि तब्बल 22 धावा गोलंदाजाने खर्च केला षटकामध्ये 4 षटकात 43 धावा धावफलकावरती घडीला 2 शेवटच्या षटकाला सुरुवात स्लॉग ओव्हर मध्ये मात्र आता आणामारी करावे लागेल धावा झाला तर 46 आणि या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज सारखा असेल मात्र आता फलंदाज म्हणजे जयेश पाटील असेल शेवटचा साबो शिल्लक या खेळाच्या पहिल्या 17 मधील स्वराज पहिलाच बॉल स्वराजचा फटका चांगला आहे डीपला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे एकदा झाले कम्प्लीट एक पेक्षा जास्त इथनं काही मिळणार नाही आणि एक वरती समाधान मानावं लागेल एक 44 धावा फलकावरती झाला चेंडू 5 बॉल म्हणजे अजूनही शिल्लक आणि ह्या 5 बॉल मध्ये कितपत फायटिंग स्कोर उभा करेल का इथनं मात्र अमृद्रे पहिल्या 2 षटकामध्ये विचार केला ना तर 31 धावा होत्या त्याच्यानंतर मात्र जर विचार केला गोलंदाज जयेशने 5 धावा खर्च केल्या तेजसने पुन्हा कमबॅक केलं 7 धावा सुरू त्याला पुन्हा लागलं आणि आता मात्र 16 आखो टप्प्याचा बॉल त्याला दिला भिडकाव नावेमध्ये लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे तुझं जजमेंट प्रॉपर झेल टिकला फलंदाज होता बाद धक्का क्रमांक 3 दीपक पाटीलला सुद्धा परतावा लागतो 44 वरती अजून एक धक्का अमृद्रेला पडला नवीन फलंदाज नंबर 5 वरती सुनील पवार झेल बाद झाला याचा अर्थ विचार केला तर जो नवीन फलंदाज येईल तो सेकंड रनला असेल जयेशचा स्ट्राईक हवी त्या स्ट्राईकची तर वाढ बघतोय ती स्ट्राईक त्याला कधी मिळेल आता विचार करावा लागेल चेंडू झाल्या षटकातील विचार केला तर 2 एकदा आले पहिल्या बॉलवर त्याच्यानंतर मला विकेट मिळाली 4 बॉलचा खेळ जुनी शिल्लक केल्याच्या पहिल्या डावातील स्ट्राईक नवीन गोलंदाज बसवले म्हणजे सुनील पवार करेल पहिला बॉल फेस गोलंदाज स्वराजचा आला फटका चांगला
एक जावेदने मात्र मिळेल. स्ट्राईक हवे जयेशला एक दाखवलं जाईल पुढे 45 वरती 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असणार एक स्ट्राईक मात्र आता रोटेट झाली आहे ती म्हणजे जयेश पाटीलकडे जी स्ट्राईक त्याला हवी होती ती मिळाली आहे. या खेळच्या 3 बॉलमध्ये कुठल्या स्कोअरवर फायटिंग स्कोअर 50 बघायला मिळेल का? जर 50-55 धावा झाल्या तरी फायटिंग स्कोअर तुमचा मैदानावरती उभा होईल. इथे मात्र बुलढाण्यांचा मोठा फायदा घेऊ शकलेला एकदा झालेला प्रयत्न चालू आहे. मिस्टेक झाली आहे मिड विकेटला डीप मध्ये थोडीशी चुकीचं दर्शन बघायला भेटलं. 2 धावा कंप्लीट 2 धावा झाली पुढे दाखल त्यावरती एकूण 47 शेवटचे 2 बॉल अजून शिल्लक एखाद 2 मोठे पटके आज शेवटच्या 2 बॉलवरती जर आले तर 50 बघायला भेटेल आपल्याला. श्रेष पुन्हा एकदा संदीप बागची कडा घेतली आणि शॉर्ट फाईन लेगला टिपलेला झेल माहिती आहे झेलची किंमत आणि या विकेटची किंमत जयेश पाटीलला मात्र परतावा लागतं. अजून एक धक्का इथे मात्र फलंदाजी करताना ओम रुद्र संघाला आणि झेल टिपला होता तिथे मात्र चिमुकला जर विचार केला आपण तिथे उभा होता नक्कीच आपण बघतोय. शॉर्ट फाईन लेगला अभय ठाकूर आणि झेल टिपला नंतर खुशी हजेरी गेली चेंडू नक्कीच जमिनीवरती जोराने हवळला त्याला माहिती होत्या विकेटची किंमत या विकेटला मात्र महत्व होतं. स्थगित 47 वर तिसरा धक्का बसला 4था धक्का बसला नवीन फलंदाज झाल्यानंतर क्रिकेटवरती असं सागरेला शेवटचा बॉल उलटा चौदा दिशा दिल्या चेंडूला एक धाव झाली कंप्लीट झाली. 3 धावा धावून जाईल पूर्ण 34चा प्रयत्न चालवला आणि बघिता चौथी सुद्धा पूर्ण अवस्था 4 आणि 10 फलक साईल पुढे 10 फलकावरती एकूण 50 बघायला मिळेल म्हणजे एकूण लागला 10 फलकावरती 51 धावा 51 धावा फलकावरती लागला म्हणजे 52 असणार आहे खेळाचा दुसऱ्या डावामध्ये म्हणजेच लक्ष तो मात्र आता 11 संघासमोर कोणता त्याला कॉल करा जेवून जा तिकडे ते भोंगा आणला कोणतरी ते जमतील आम्हाला.
इतकं असं मध्ये परफॉर्मन्स करत असताना करतात आणि त्यांच्याकडे आपण 2 शब्द नक्कीच ऐकूयात आणि बघा मैदानाकडे पुन्हा एकदा आपण खेळाचा दुसरा डाव जो तेव्हा नक्कीच आपण त्यांचे मिमिक्रीचा तोडचे 2 शब्द सुद्धा ऐकणार आहोत. सो 52 धावांचा पाठलाग करायचा इथं मात्र बळी 11 संघाला शेवटचा पर्व आमचं ऐकूयात मेट्रिनीचा घोड आवाज चौथी मॅच त्यानंतर आणखी 2 मॅचेस कव्हर करा न्यूजर्सी देखील एक मॅच आपण कम्प्लीट करणार आहोत जर वेळ मिळेल तर. सध्या चौथी मॅच सुरू आहे त्यानंतर 5वी 6वी एक मॅच आहे त्यानंतर न्यूजर्स जर आपल्याला बघितलं तर तो देखील एक सामना आपण कव्हर अप करणार आहोत. थोड्या गोष्टीची नोंद घ्या. खेळाडू आय थिंक घरी पोहोचले दाखल झाला गोलंदाज मार करतो गोलंदाज ऑफसाईड रिजनमध्ये काय असा होता मॅडम भोसकर वाईट बॉल नंतर आपल्याला बारा बघा नंतर बाबा दाखल पुढे सगळं टोटल पहिली धाव फलकामध्ये अंकित केल्या. आवाज अटकतोय दिलदार संतोषी संपर्क साधायचा थोडा विषयाला तयार केला फटका भरपूर चांगला बरसेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. बॉल थर्ड मॅन बॉल यायचा बाहेर 4 धावा चौकार आला 6 धावा आणि चौकाराचा म्हणजे 5 वर 11 पुन्हा लोकांना बॅटिंग सुवर्ण आईचं नाव दिलं आगरी कोळी समाजामध्ये आजीला नक्कीच म्हटलं जातं आणि समोर जे कोणी खेळाडू आहेत ज्या टीमचा खेळाडू असेल त्या टीमला 3 रनची पेनल्टी आता स्ट्रिक्ट आणि गाडी पण तिथे थोडी गाडी पण बाजूला घ्या आपण 2 रन होतात. आयोजक कसं आहेत सरपंच गाव गोळा करून बसू नका. दादा पहिली मॅच विनर आणि तिसरी मॅच विनर ना समोर आणि झेल देखील टिपला. पुढची मॅच कबीर 11 विपक्ष ज बोले आहे गावदेवी 11 सगळ्यांमध्ये पुढची लढत आपल्याला पाहायला पाहिजे. चला या सर टॉससाठी अगदी आले जाते नवीन गोलंदाज निलेश पवार
पगार मैदानात आपण दाखल झाला टॉससाठी ऋतिक या ना लवकर पॅनल्टी वगैरे बघा आपल्याला 4 चेंडू झालेले आहेत. गणेश पवार यांना विनंती करेन की आपल्याला गोष्टी बस टॉस करायचा. जास्त घडतं तेवढा टाइम लागला तर असा होता वाईट बॉल पुढे सरकार असताना धावसल का 8 वर 8 धावा धावसल का करतो आपण जातात. पुढचं टॉस कबीर 11 आणि सहगोडे आहे गावदेवी 11 मध्ये 120 गाठी 2 चेंडूला कॅच फटका चांगला असे प्रेक्षक तिथे पैरा झेल सोडला तिथे बघा काय करतात एक्झॅक्टली आणि गॅदर पण करता आलं नाही दरम्यान 2 दाबा 1 चेंडू शिल्लक अजून दाबा काय वेळ तिथेपर्यंत टॉस करून घेऊ आपण. टॉस कोणी जिंकला समजा बोले आई गावदेवी 11 ने टॉस जिंकला. डिसिजन पेंडिंग आहे 4 षटक 4 की 5 षटकाचं असेल मॅच. शेवटच्या संघातला डॉट आला पहिल्या षटकाचा सांगता पहिल्या षटकात समाप्त होता. धावसोबत दाखल का लागला 10 लक्ष 52 धावांसाठी 51 झाला 52 करायचा 52 करताना आता 10 धावा दाखल का वरती म्हणजे 4 षटकामध्ये 42 गरज ओव्हर झाली मला तेजस गोलंदाजी मार्फत तेजसला आपण पाहतो. शक्ती गोलंदाजी मार्फत शक्तीचा बॉल साईडला चेंडू हवेत क्षेत्ररक्षक तिथे नाही. स्क्वेअरच्या दिशेनं बॉल भरपूर वेगाने ट्रॅव्हल झाला धावलं फिल्डर थांबवलं की नाही आता पाहायचंय कदाचित गेलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या 4 धावा. धावसंख्या तब्बल 14 वर 14 धावा दाखल करत आपल्याला पाहायला मिळतात. 40 असा रिझन क्लास होता बाजूला बसून तो
ते समोर खेळलेत गॅप मध्ये जाईल का चेंडू क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. शुभम पवार बघा 2 धावा पूर्ण करतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटकाची झाली सांगता आणि षटकाच्या समाप्तीनंतर पाहतो तर धावसंख्या धावफलकावरती ओव्हरऑल टीमची टोटल 16 आहे आकड्यावरती 16 ऑन बोर्ड.
तर 52चा पाठलाग करताना 29 झालेले आहेत. म्हणजे 12 चेंडू 23 करायचा. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. जास्त वेळ घेऊ नका विनंती. आपण लगेच स्टार्ट करायचं. नाव आमच्यापर्यंत पोहोचवा विनंती. एखाद्याच्या चुकीचं नाव का आमच्यापर्यंत पोहोचू नका. अन्यथा संध्याकाळी आम्हाला गावातूनच जायचं. नको आयोजन तुमचं आणि काय व्हायला नको. हरकत नाही. मस्करीचा भाग झाला. ड्राईव्ह केला. लॉफ्टेड ड्राईव्ह. शून्य फटका. कव्हर रिजनला. फिल्डर खूप वेगाने आला. दोन फिल्डिंग सेकंड साखो. कदाचित दुसरी धाव झाली असती. मकारला थांबवलं. एकच धाव. सर ढगावरून थोडा आवाज कमी करा. शुभम आपल्या पॅनल्टी मिळेल. 30 झालं. शुभम 11 चेंडू 22 करायचा. 11 चेंडू 22 धावांची गरज आहे. लाऊड अपील. कंप्लीट. कदाचित विकेट. यस इट इज आउट. फलंदाज बाद धावच्या स्वरूपामध्ये बॉल 11 ला धक्का. दहा चेंडू शिल्लक आहे. 10 चेंडूमध्ये उद्यासाठी 22 धावांची गरज आहे. 2 षटकारांचा सामना आहे. कदाचित 2 षटकार आले तर मात्र सामना ते जिंकेल ब11 संघ. पण ओम रुद्र 11 संघ मात्र म्हणाल तर नाही. सातत्याने विकेट देखील ते देखील घेतात. आता थोडेसे सुपर प्रकारचे फिल्डर थोडे पॉईंट आले. 7 मॅच फायनल गली पॉईंट 3 फील्ड मध्ये डीप मध्ये स्कोअर लागे. स्टेप आउट करून खेळत डॉट बॉल. प्रथम बांगल दबा गाड्याच्या टीम बॅटिंग करताना ते ब11 वर. आणि आता सध्या सगळ्याला पूर्णपणे बदलावा खाली 22 करायचा अजूनही. आणि चेंडू इथं शिल्लक आहे ते 9 चेंडू 22 धावा. लक्षात इतके ठेवायचं सुशील फक्त येणारा 9 चेंडू मध्ये आपण 3 षटकार मारायचे बस. 14.00चा सरासरीला सध्या धावा मिळवणं गरजेचा. 14.0 डॉट बॉल निर्धाव सुरू. चांगली गोलंदाजी आपल्या सध्या तरी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्ग कोणती गोलंदाज आपण पाहतो शक्तीला. शक्ती सेकंड स्पेलमध्ये आला. पहिल्या स्पेलमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली. धावा सगळ्यात 6 खर्च केला. आज स्पेलमध्ये आता 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. आडवा बॅटनं साईडला वळवला. क्षेत्ररक्षकात तिथे डीप मध्ये एक तर पूर्ण केली आहे. दुसरी देखील पूर्ण आणि खूप इझी आहेत. कदाचित जर चांगली रनिंग देखील विकेट असते तर 3 धावा झाल्या असत्या. पण हरकत नाही. दोन्ही मित्र दोन्ही बॅट्समॅन पुढे सध्या सुशील सांगतो. धावा संख्या धावा फटल्यावरती आपल्याला तारा मिळतात त्या 32 करासात 20 अजूनही आणि चेंडू शिल्लक आहे ते 7 चेंडू 20 धावा. क्षेत्ररक्षक कॅस ड्रॉप केली. एकदम म्हणजे आता शेवटचे 6 चेंडू आणि एका षटकामध्ये धावा बनवायचा आता तब्बल 19. 6 चेंडू 19 धावांची गरज आहे. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना 52चा पाठलाग करताना ब11 संघाला
षटकामध्ये दादांना सामना काही इतका कठीण नव्हता, पण ज्या प्रकारे खेळ राहिला गेला थोडी खराब बॅटिंग. 6 चेंडू विभागासाठी 19 रन्स. गोलंदाज मार्फत आपण पाहिलं तर सज्ज होत असताना शेवटच्या 6 चेंडूसाठी बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहता साईडला असे प्रेक्षक जबरदस्त असेल. आता मात्र मॅचमध्ये पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळेल B11, कारण येणारे 5 चेंडू आणि तब्बल 19 धावांची गरज आहे. 5 चेंडू 19 धावांचं समीकरण सध्या B11 संघासाठी आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या आधुनिक समाजामध्ये अजून ब म्हणतात प्रेमाने, आणि B11 या नावाला संघ सध्या शुभम पवार यांचा आपल्याला पाहायला मिळतात. तो सध्या अडचणीत आहे, कारण शुभम पवार बाद झाला, इंटरनॅशनल लेवलचा खेळाडू आहे, आणि तो बाद झाल्याच्यानंतर मात्र संघावरती दबाव आपल्याला साहजिक पाहायला मिळतोच. आणि आता 5 चेंडू 19 गरज, म्हणजे 2 ते 3 मोठे फटके गरजेचे आहेत. सलगचे 30 षटकार जर आले 12 दिवसात आपण 300 रुपयाने कॅश प्राईज पाटील त्यांच्याकडून असेल. सुजल असा होता प्रेक्षक कॅश ड्रॉप झाली आहे. 1 मिनिट दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न केला जातो आणि 2 धावा मिळतात. 19 गरज होती, 2 मिळाला. आता 17 करायचं, 4 चेंडू 17 धावा, 4-17चं समीकरण आपल्याला पाहायला मिळतात. 4-17, 4 चेंडू 17 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा असायला की असा होता बॉल, 3 चेंडू आणि 17 धावा, 3 षटकार गरजेच होते. आणि ते 3 षटकार आले तर पाटील यांच्याकडून त्यांना डोक्यातून 300 रुपयाने कॅश प्राईज आहे. 3 षटकारांची गरज आहे. सोडून दिला अक्षरशः बाहेर, वाईट बॉल. आता 16 करायचं आणि 1 जरी षटकार टोकलं तरी 100 रुपयाने कॅश प्राईज असं विशेष नोंद घ्यायचं. एखादा षटकार आला तर मात्र 100 रुपयाने कॅश प्राईज नक्कीच मिळेल. खेळला फटका, लांबी अपुरी पडली आणि झेल इथे मात्र घेतलं गेलं. विकेटचं पतन फक्त सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे, कारण ओम रुद्र 11ने मात्र मॅच मध्ये पूर्णपणे आपली पकड मजबूत केली आहे. तेजस कडून षटकाराला 200 रुपये फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील तुम्ही सांगाल काय ना, आम्ही बोलू आणि नंतर संध्याकाळी तुम्हाला मग आम्हाला सोडायला बाहेर मेन हायवे पर्यंत यावं लागेल. यावेळेस चेंडू मागे चालला लेगच्या दिशेनं. प्रेक्षक मस्करी मस्करी बघा. ओमकार तुम्ही KPL ला या, गतवर्षी आमच्यासोबत मयूर मोर होते, पण ते देखील नाव घेण्यासाठी थोडे घाबरत होते. आणि या वर्षी आता ओमकार पाटील आमच्यासोबत आहेत. बघा चांगली स्पर्धा
संपूर्ण खेडकाई गाव एकत्र आपल्याला पाहिजे 2 दिवसासाठी स्पर्धा आपल्याला आयोजित केलेली पाहिजे आणि औपचारिकपूर्ण सामन्यात जिंकला ओम रुद्र 11 त्या संघानं अभिनंदन ओम रुद्र 11 आणि आडलत ब 11 संघ आपण देखील चांगला खेळ केला मध्ये शंका नाही आहे. चला नेक्स्ट मॅच कबीर 11 जागे साहिब गावदेवी जर दोन्ही 11 संघांमध्ये सर आपण मॅच पाहूयात. बॅटिंग करताना तब्बल 10 संख्या बनवल्या त्या बॉल नाही ते जुना बॉल असेल तर आपण कमिटीकडे लगेच जमा करा गोष्टी सुरू घ्या.